डिझेल दरवाढीमुळे एसटी महामंडळाला 400 कोटींचा तोटा झाल्याची सूत्रांची माहिती। या संदर्भात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक उद्या मुख्यमंत्री आणि दोनही उपमुख्यमंत्र्यांची भेट घेणार। भेटीत दरवाढी संदर्भात चर्चा होणार असल्याची माहिती। मराठा आरक्षण आंदोलनात बलिदान दिलेल्या 34 व्यक्तींच्या वारसांना सरकारचा दिलासा। मुख्यमंत्री सहायता निधीतनं 3 कोटी 40 लाख रुपयांचा निधी मंजूर। प्रत्येक कुटुंबाला मिळणार 10 लाखांची आर्थिक मदत। पिंपरी चिंचवडमधील आंबेगावात आयआयटीमध्ये शिकणाऱ्या 23 वर्षीय विद्यार्थ्याची हत्या। हत्येमागचं कारण अस्पष्ट। हल्ला करणारा संशयित विद्यार्थी पोलिसांच्या ताब्यात। पंढरपूरमध्ये विभागीय आयुक्त शीतल तेली उगले यांनी केली पालखी मार्ग आणि पालखी तळाची पाहणी। आषाढी एकादशीच्या दृष्टीने दिल्या महत्त्वपूर्ण सूचना। तर पालखी सोहळ्यात भाविकांना आवश्यक सुविधा देण्यासोबतच स्वच्छतेला प्राधान्य दिल्याच्याही सूचना केल्या। मध्य रेल्वेवरती उद्या विशेष ब्लॉक। आसनगाव ते कसारा स्थानकांच्या दरम्यान लोकल सेवा बंद राहणार। तर अनेक मेल एक्सप्रेस रद्द होण्याची शक्यता। स्पेनमधल्या टेनेरिफमध्ये विमान अपघात। उड्डाणादरम्यान विजेच्या खांबाला धडकून विमान कोसळलं। विमानातल्या दोनही व्यक्ती सुरक्षित। ट्रम्प यांची इराणच्या सर्वांना भेटण्याची इच्छा। इराणसोबत करार आणि चर्चा करण्यासंदर्भात ट्रम्प इच्छुक। काही मुद्द्यांमुळे तणाव कायम, पण लवकरच तोडगा निघेल, ट्रम्प यांना विश्वास। वारंवार इराणकडनं नवीन मागण्या केल्या जात असल्याचा ट्रम्प यांचा दावा। दक्षिण लेबनॉनमध्ये इस्रायलचे हल्ले सुरूच। इस्रायलच्या सैन्यानं लेबनॉनच्या टायर शहरावरती केला हवाई हल्ला। हिजबुल्लाच्या तळांवरती इस्रायलचे हवाई हल्ले।